मत करा. आज चिंचाळा येथील चांगला तर आवाज आहे. चिंचाळा येथील या माझ्याच प्रचाराच्या सभेला मंचावर उपस्थित आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते रमेशरावजी आडसकर साहेब, मंचावर उपस्थित आमचे माजी आमदार केशव दादा, आपल्याला ज्यांनी अत्यंत अभ्यासू मार्गदर्शन केलं ते जयसिंग भैया, आमचे सहकारी ज्यांनी भाषण करता करता थोडं हसवलं सगळ्यांना की आमचे मोहन दादा, मंचावर उपस्थित राजाभाऊ, शेषेरावजी जगताप, औदुंबरजी सावंत, BM पवार, पोपटराव शेंडगे, बजरंग साबळे, श्रीराम बादाडे, बाबरी मुंडे, संजय आंधळे, सतीश बडे, चांगले तुमचे लावूनच नाव असतात रे. बाबरी मुंडे, संजय आंधळे, सतीश बडे, झालं काम, कोरम पूर्ण. आणि सचिन लगडे, विश्वनाथ शिंदे, ज्योत्सना बादाडे, सोमनाथ बडे, मच्छिंद्र झाटे, संदीपान खळगे, सचिन लंगडे, दीपक अंबोरे, नीताताई आमच्या सरपंच चिंचाळ्याच्या, आणि शिवाजी आप्पा इथले माजी सरपंच शिवाजी मुंडे, सर्व उपस्थित मान्यवर, आणि एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या उन्हाचं एवढे तास झाले ही सभा ऐकण्याचा धारिष्ट दाखवत असणारे सगळे वडीलधारी मंडळी, टोपीवाले दिसायलेत, फेटेवाले दिसायलेत, आणि आमचे चाचा पण दिसायलेत, सगळे मुस्लिम बांधव आमचे, दाढी टोपी, सगळ्यांना माझा नमस्कार. आणि तेवढ्याच संख्येने उपस्थित माझ्या माय माऊल्यांनो, माता भगिनींनो, माझ्या याडी भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी आज आपल्या समोर उभी आहे. ते ह्याला आता हलवू नका, हे जसं आहे तसंच राहू द्या, हे बदलू नका आवाज वगैरे. मी आपल्या समोर उभी आहे ती 13 मेला आपण सर्वांनी मला मोठ्या सन्मानाने मोठं मताधिक्य देऊन संसदेमध्ये पाठवा ही विनंती करण्यासाठी उभी आहे. आपण प्रस्ताविकामध्ये सांगितलं पाटील साहेबांनी की या गावाची पूर्वी काय परिस्थिती होती आणि आता काय आहे. काय परिस्थिती होती आणि आता काय आहे ह्याचा जरा विचार केला तर आपल्याला प्रश्न पडतो की आपण कसे जगत होतो. मला आठवते 2009 ला मी मुंडे साहेबांच्या लोकसभेच्या प्रचारासाठी जेव्हा जिल्ह्यात फिरत होते, माझे हाडं खिळखिळे झाले होते, एवढी वाईट परिस्थिती होती. मला आठवतं की मी 2004 ला त्यांच्या विकासाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रचारासाठी फिरत होते, तेव्हा गाड्यांमधलं अंतर आम्हाला कमी ठेवावं लागायचं, कारण एवढा फुपाटान धुराळ असायचा की गाडी दिसायची नाही समोरची. हे सत्य परिस्थिती मी सांगते. त्याच्या आधीच्या निवडणुकांसुद्धा मी फिरले, तेव्हा विषय लोकांच्या मागणीचा नव्हताच. लोक जास्त मागतच नव्हते, रस्ते बिस्ते काही मागत नव्हते. लोक गपचूप येऊन बसायचे आणि मत ऐकून घ्यायचे, मत द्यायचे. आता हे इथं बसलेत, तिकडे लहान बसलेत, माझेच आहेत ना, उभं बघायलात लांबून लांबून. माझ्या मतदान करताल ना, एवढे लांब बसलात म्हणून विचारायले आहे ना. वा वा, अरे वा, असं आहे का. मग मी 2004 ला प्रचाराला बाहेर निघाले, तेव्हा मी म्हणलं आता हे काही बरोबर नाही, आपल्याला ह्याची काहीतरी यादी केली पाहिजे. एक वही तयार केली आणि त्या वहीमध्ये मी लिहायचे, आज मी या गावाला भेट दिली, या गावामध्ये हे नाही, गावामध्ये ते नाही, तुम्हाला काय वाटतंय. पंकजाताई पालकमंत्री झाल्या आणि काही बटन दाबलं की तुमच्या गावापर्यंत रस्ता आला, 25-15 आली, पाण्याची योजना आली, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आली. या सगळ्या गोष्टी लिहून लिहून एका वहीमध्ये मी तयार केल्या आणि त्या सगळ्या गोष्टींना योजनेमध्ये रूपांतर केलं जेव्हा मी मंत्री झाले. जसं इथे पाण्याचा प्रॉब्लेम होता, पाण्याला बोरला पाणी नसायचं, 800 फूट 2013चा दुष्काळ आठवा,
बोरला पाणी नसायचं, त्याच्या आधीची परिस्थिती आठवा. विहिरीचं पाणी खाली गेलेलं असायचं, शेंडून महिला आणायच्या. टँकर मध्ये जर पाणी आलं तर हे एवढी मोठी रांग लागलेली असायची. आणि तेव्हा दुष्काळाची परिस्थिती अत्यंत वाईट होती, अत्यंत वाईट. दुष्काळामुळे अनेक लोक प्राणी पाण्याशिवाय मरत होते, अशी परिस्थिती होती. तेव्हा मी जलयुक्त शिवार योजना केली आणि मी ठरवलं होतं पालकमंत्री झाल्यावर की हा जिल्हा टँकर मुक्त करेन. आणि हा जिल्हा मी टँकर मुक्त केला आणि 5 वर्ष टँकर मुक्त ठेवलं. माझे हाडं खिळखिळे झाले प्रचारात. तेव्हा ठरवलं होतं की या बीड जिल्ह्याच्या प्रत्येक वाडी, वस्ती, तांड्या, गरीब गावापर्यंत रस्ता द्यायचा. आणि तुम्ही आता येता जाता जो बोर्ड बघता ना, असा आहे बघा केशरी रंगाचा, त्याच्यावर एक झोपडी आहे, असा रस्त्याचं चित्र आहे, सूर्याचं चित्र आहे. तो बोर्ड सुद्धा मी स्वतःच्या हाताने ते चित्र तयार केलंय आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा लोगो तयार केलेला. एका माणसाला 25-30 वर्ष लागतात या उंचीवर पोहोचण्यासाठी. प्रत्येक गोष्ट जेव्हा बनवायची असते, आता ही पामणी घातली माझ्या याडीने मला, ही पामणी काय एका मिनिटात बनली का? पहिला 15 दिवस विणकाम करून, कापून, व्यवस्थित रंग संगती करून मग ती पामणी बनलेली असते. आपल्याला घरामध्ये एखादी भाजी जरी बनवायची असेल तर नुसती भाजीत कढाईत टाकून बनत नाही. मीठ, तिखट, लसण, हळद, सगळं मोहरी, सगळं आपण त्याला व्यवस्थित टाकलं तर त्याला चव येते. मग राजकारणाला चव ही कशी आली? तर राजकारणाला विकासामुळे चव आली. आज मला एक तरुण सरपंच भेटला आणि त्यांनी सांगितलं हे नाहीये, ते नाहीये. म्हणलं बेटा, तू जेव्हा जन्मलास तेव्हा मी राजकारणाला सुरुवात केलेली आहे, काय नाही हे तुम्हाला माहीतच नव्हतं. ही परिस्थिती होती आणि या परिस्थितीला लढा देत देत आपण इथे आलो. विकास बघा चालत राहणार आहे. आज हे नाही, उद्या ते नाही. आज हा रस्ता बनवला, उद्या त्याला खड्डे पडणार आहेत. ही पाणी पुरवठ्याची योजना केली, लोकसंख्या वाढणार आहे, 2 घरं लांब जाऊन राहणार आहेत, त्यांना पण पाणी लागणार आहे. हे वाढतच राहणार आहे. पण हे कधी कोणी केलं असेल त्याचा इतिहास लिहिला जाईल. तर या जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगला पालकमंत्री म्हणून मी काम केलंय. हे माझ्या जीवनामधली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. कधी कुणाच्या रुपयाची तुमची लेख मिंदी नाही. कुणाचा कब्बर चहा नाही पिला, माझ्याच बंगल्यावर बोलवायचं, माझ्याच कार्यालयात बोलवायचं, थापा मारू नका ताईच्या नावाने. कुणालाही बोलव आणि हे बघा काय पाहिजे, काय पाहिजे, काय पाहिजे. गावागावात ज्या पेवर ब्लॉकवर मी बसून सभा घेते ते पेवर ब्लॉक सुद्धा मी सांगितले. अरे गावाच्या चौकात चिखल होतो रे चावडीवर, लोक कसे बसतात सभेला, तिथं पेवर ब्लॉक टाका. आईची माया कशी असते आणि एखादी गृहिणी आपलं घर कसं सजवते, तसा हा बीड जिल्हा मी सजवायचा प्रयत्न केला की नाही? काम केले की नाही? मग हे सगळे काम तुमचं प्राथमिक रुग्णालय असेल, नाहीतर सिव्हिल हॉस्पिटलची बिल्डिंग असेल, तुमचं ग्रामपंचायत कार्यालय असेल, नाहीतर जिल्हा परिषदची एवढी मस्त टोलेजंग इमारत असेल, प्रशासकीय इमारती असतील, पंचायत समितीची इमारत असेल, हे सगळं काहीच नव्हतं ना. का नव्हतं हे? कारण हे करण्यासाठी प्लॅनिंग जे आहे ते मी किती वर्ष करत होते. अहो मुलींची संख्या इतकी कमी होती या जिल्ह्यामध्ये. अरे मुंडे हे नाव स्त्री भ्रूण हत्या झालेल्या जिल्ह्याला जोडलं गेलं. इतकं वाईट वाटायचं मला. मी एक स्त्री आहे आणि एका स्त्रीला गर्भातच मारलं जातं. त्यामध्ये माझा जिल्हा सगळ्यात नंबर 1ला आहे. आदिवासी जिल्ह्यांची संख्या सुद्धा मुलींची जास्त होती आणि माझ्या बीड जिल्ह्याची कमी होती. हे काय सन्मानजनक चित्र नव्हतं. महिला बाल कल्याण मंत्री झाल्यानंतर हे चित्र मी बदललं. आता चित्र बदललं म्हणजे काय? मुली जन्मल्या जास्त नाही, मुली वाचवल्या जास्त. चित्र बदलणं म्हणजे काय? गर्भपात रोखले, ह्याला कडक शासन करण्याची भूमिका घेतली. आणि ज्या बीड जिल्ह्यामध्ये 700 मुली होत्या 1000 मुलाच्या मागे, त्या बीड जिल्ह्यामध्ये 948 मुली झाल्या. हळूहळू ती संख्या 992 पर्यंत. मग नुसतं काही इमारती उभा करायच्या, रस्ते बांधायचे, नुसत्या तुम्हाला सभागृह द्यायचे, पाण्याच्या योजना करायच्या, हेच नेत्याचं काम आहे का? तुम्हाला इज्जत आणि स्वाभिमान सुद्धा गोपीनाथ मुंडेच्या वारशाने आणि त्यांच्या सारख्या संस्काराने दिला की नाही? तुम्हाला बेइज्जत वाटलं का हे आमचा नेता आहे म्हणायला? तुमची मान खाली गेली का की पंकजाताई आमचा नेता आहे म्हणायला? कधीच नाही. पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर माझा आदर्श आहेत आणि त्यांच्या सारखा राज्यकारभार करा अशा प्रकारचा आशीर्वाद मला स्वतः गणपतराव देशमुख 50 वर्ष आमदार राहिले
त्यांनी मला चौंडीमध्ये दिला की पंकजा, तू अहिल्यासारखं काम कर, तू आधुनिक युगातल्या अहिल्या देवी सारखं काम कर. अहिल्या देवी एवढ्या मोठ्या आहेत, पुण्य श्लोक आहेत, त्यांच्यासारखं काम करायचं नखा एवढी जरी माझी सर आली तर किती मोठं काम आहे. आज या जिल्ह्यामध्ये मी काम करत असताना कधीच नाही विचारलं अरे या गावात कोण राहतं, मुसलमान राहतो का, हिंदू राहतो का, ओबीसी राहतो का, मराठा राहतो का, मातंग राहतो का, बौद्ध राहतो, काय काही विचारलं नाही. मी फक्त विचारलं 2 हात, 2 डोळे, 1 तोंड, 2 पाय, अंगामध्ये लाल रक्त असणारा माणूस राहतो का, त्याचा विकास केला. हे सगळं मी केलं. 5 वर्ष घरी बसवलं तुम्ही मला, तुम्ही नाही बसवलं. मग तुमचं चांगलं झालं असेल, तुमचं अडलं का काय. पंकजा मुंडे घरी बसली, माझं तर काही 4-5 किलो वजन कमी नाही झालं. मी तर काही फार वेगळी दिसायला नाही, जशी आहे तशीच आहे. उलट बरं झालं, जरा आराम झाला, थोडं वाचन झालं, निघाला नाही. जाऊ दे, आपल्याकडे पद नाही, मग लोकांनी त्रास दिला नाही. बाबा ताईकडे पद नाही, ताईला कशाला त्रास. सेवा केली, कोविड सेंटर चालवले, दुष्काळग्रस्त भागासाठी मदत फेरी काढली, सगळ्या गरीब लोकांच्या इलाजासाठी, त्यांच्या कामासाठी, सगळ्या गोष्टीसाठी. आता एक आमचा इथे ऍडमिशनचा फोन आहे, मी तर कालपासून 4 वेळा त्यांना संपर्क करायला. गरीबाच्या मुलांना शिक्षण मिळावं, पोषण मिळावं, ह्याच्यासाठी काम केलंच. मध्य प्रदेश, दिल्लीपर्यंत काम केलं. पण मी 5 वर्ष घरी बसले. तुम्हाला भरपूर विमा आला असेल ना, आला का अनुदान? काहीच नाही. मग आता माझ्या योजना अजून चालूच आहेत. मी एवढ्या योजना मंजूर करून ठेवल्या होत्या, कुठतरी वाटत होतं की हे जिल्ह्याला जावं. म्हणजे मी जेव्हा पालकमंत्री पदाच्या शेवटच्या सह्या केल्या तेव्हा 500-500, 600-600 कोटीचे रस्ते मंजूर करून ठेवून दिले होते. अजूनही नारळ फोडायले सगळेजण हे रस्त्यांचे. आणि असा आराखडा तयार केला होता की कुणालाही त्याच्यातूनच निवडावं लागेल. कोणाला असं नाही करता येणार की अमुक तमुक आम्ही करू, म्हणजे कुणावर अन्याय नाही होणार असा आराखडा तयार केला मी. मग हे सगळं मी केलं, पण त्याच्याबरोबर तुम्हाला विमा दिला. आज एक माणूस नाही त्या मंचावर आणि मंचाखालचा मी पण की ज्याच्या अकाउंटमध्ये पीक विमा आला नाही. त्याचा जर पीक नाही आलं, उष्णता वाढली, पाऊस आला, अवकाळी झालं, विमा येणं ताईचा बस. एका म्हाताऱ्या माणसाने तर मला सभेत उठून सांगितलं, अहो तर एवढं पीकही येत नव्हतं मला, इतकं विमा आला. म्हणजे इतकं गरीबाची बारीक डोळ्यात तेल घालून काळजी घे. चुकलं का काही चुकलं का राजकीय जीवनात? काही वाईट केलं का कधी? अरे महाराष्ट्रामध्ये एकही देवस्थान नाही, मी अहिल्या देवींचं नाव घेतलं, आमच्या एकही देवस्थान नाही मी सोडलं. म्हणजे मला जरा वाटायचं की देवस्थानालाही माणसंच येतात ना दर्शनाला, त्यांची सोय व्हावी ना. मग हे आमचे संत सेवालाल महाराजांचं मंदिर, आमच्या पोहरा देवीचा केवढा मोठा नगारा भवन, 150 कोटीचा प्रोजेक्ट माझ्याच हाताने सही झाली. आणि तेव्हा आम्ही तिथं कार्यक्रम घेतला होता पहिल्यांदा. चौंडीचा विकास, पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावाने प्रत्येक ठिकाणी मोठे मोठे सभागृह दिले, 60-60 लाख रुपयांचे जानकर साहेबांच्या माझ्या खात्याने मिळून. केला की नाही विकास? अरे एवढाच नाही, ज्या रेड्याच्या डोक्यावर ज्ञानेश्वर माऊलींनी हात ठेवून त्याच्याकडून वेद बोलवले आणि त्या रेड्याने सांगितलं आता माझा अवतार संपलाय, मला आता मुक्ती द्या. ज्ञानेश्वर माऊलीने हात ठेवले, तो रेडा जमिनीमध्ये गेला. त्या रेड्याच्या मंदिराला सुद्धा मी ब दर्जा देऊन 2.5-3 कोटी देऊन त्या मंदिराचा, कुठे ते मंदिर जुन्नर मध्ये, बरोबर आहे, रेडेश्वराचं मंदिर. म्हणजे कुठलाही काहीच सोडलं नाही, सगळं काम केलं. आणि बसले 5 वर्ष संघटनेचं काम करत. आता खासदार प्रीतमताईचंही चांगलं चाललं होतं. कुणी वारलं, कुणाचं लग्न, कुणाच्या घरी दुःख सुख, कोणी पेशंट आहे, सगळं ताई चांगलं बघत होत्या. ताईची पण हॅट्रिक व्हावी मला वाटलं होतं, पण नाही. आता उमेदवारी मला दिली. ह्यांच्याकडे भावी लोकांची संघटना तयार झाली ना, बरोबर ना, तसं आम्हाला भावी लोकांची आमच्याकडे संघटना होऊ नये म्हणून मला त्यांनी पाठवून दिलेत काही दिल्लीला. आणि दिल्लीला आता म्हणजे काय, एक नवीन चेहरे, महिला,
मोदीजींना महिला आरक्षणाचा विषय सकारात्मकतेने हाताळत असताना चांगल्या महिला लीडर डेव्हलप करणं, महिलाची लिडरशिप आवश्यक आहे. महिलेच्या लिडरशिप मध्ये एक शिस्त आहे, महिलेच्या लिडरशिप मध्ये एक प्रामाणिकपणा आहे, महिलेच्या लिडरशिप मध्ये एक सात्विकपणा आहे, महिलेच्या लिडरशिप मध्ये एक सकारात्मकता आहे. महिलांची जास्तीत जास्त लिडरशिप डेव्हलप करायला मला वाटतं खूप चांगली ही संधी आहे. आणि मला त्यांनी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही पक्षाच्या शिस्तीप्रमाणे तो पाळला. निवडणूक चांगली चाललीये, सगळं चांगलं चाललंय असं म्हणून हातपाय मस्त पसरून आरामात बसायचं नाही. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायचं. आपल्याला एकदा दूध पोळलंय, आता ताकही फुंकून प्यायचं, नाहीतर खूप हाल खाणार. खूप परिस्थिती बदलली की नाही? आता सांगा माझ्या माऊल्यांनो, तुम्ही आधी आडातून पाणी शेंदत होतात, असं होतात का नाही? आता नळापर्यंत पाणी आलं, गावापर्यंत पाणी आलं. आता जर तुमच्या मुलींना सुनाला सांगितलं जा बरं तिकडे धुणं धुवायला नदीला, जातील का बरं? जा बरं त्या आडातून शेंदून आणतील का? तर पहिले परसदारा होतं, शौचालय होते का? 10 वर्षापूर्वी मी प्रचार करायचे, गावामध्ये शिरताना नाकाला रुमालही लावता यायचा नाही. कारण आम्ही नाकाला रुमाल लावला की गावातले म्हणायचे हा तुम्हाला इथं बरं नाकाला रुमाल लावायला, आम्ही कसे राहतो? इतकी दुर्गंधी, इतकं अस्वच्छता. कारण शौचालय नाही दिले हो 75 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून. आता कुठे खेड्यात सुद्धा जा, एकही टक्का दिसत नाही रस्त्याने कुणी. आता अगदीच कुणी बाहेर रस्त्यात गेलंय काय झालंय पाणी नाही, पण कुठे रस्त्याने असं घाण दुर्गंधी नाही. आता कोणाची एखादी तरुण तुम्हाला सून करून आणली आणि तिला म्हणलं नाही घरात शौचालय, तर मुलगी देतील का तुमच्या घरी? लोक आधी विचारतात संडास बाथरूम आहे का घरामध्ये, खोली आहे का घरामध्ये, विचारतात का नाही? आता कोण मग उलट तुम्हाला जायचं नाही ना, आडात पाणी शेंदायचं नाही ना, घरात नळ पाहिजे ना. मग राजकारणात कुठं उलट चालले? कधीपासून जाती भेदाचं राजकारण सुरू झाले? वर्षानुवर्ष लोकांनी एकच बटन दाबलं, एकच बॅलेट पेपर दिले, नेत्यावर विश्वास ठेवलाय वर्षानुवर्ष. आता आमच्याही पक्षाला नेता मिळालाय जो वर्षानुवर्ष या देशाला दिशा देईल, आणि त्या नेत्याच्या बरोबर काम करण्याची संधी तुमच्या लेकीला मिळाली. अरे माझ्या बापानी आयुष्य घालवलं ना. कधी सत्ता होती हो मुंडे साहेबांना सांगा बरं? कधी सत्ता होती? 4.5 वर्षाची सत्ता होती, पण तुमच्या हृदयावर आजही सत्ता कायम आहे. सगळ्या पक्षाचे लोक बॅनरवर साहेबांचा फोटो लावतात, आजही सत्ता कायम आहे. ह्या त्या माणसाच्या कष्टाने त्यांनी जोडलेल्या माणसाने ते आज जिवंत आहेत, जरी ते नसले शरीराने आमच्या बरोबर. ते अर्ध्या ताटावरून मुंडे साहेब गेले हो. म्हणजे असं कापूर कसा देवघरात आपण लावतो, खाली काहीच उरत नाही, तसेच माझे वडील कसे गेले, देवानी नेलं, निमित्त झालं. 5 वर्ष मला म्हणायचे माझी शेवटची निवडणूक आहे, माझी शेवटची निवडणूक आहे. मी म्हणायचे असं का म्हणता? नाही मी थकलो म्हणायचे. तू सांभाळ. मला राजकारणात यायचं नसताना आणलं, मला राजकारणात कायम केलं, स्थिर केलं, शिकवलं, झगडायला लावलं, उपाट्यात टाकलं. मला मखमलीवर नाही चालवलं. शिक म्हणले, शिक. गाडीत फिर, रस्त्याने फिर, धाब्यावर चहा पी, रस्त्यावर जेव. काही हे स्वच्छ नाही, ते असं काय नाही. बघ हे माझे लोक हे, या लोकातून मी इथे आलो आहे, ह्याची जाणीव कधीच विसरू नको. म्हणून मी आहे. आता माझ्याकडे काय डबावर दागिने असतील ना, घाला वाटत नाही तो. एवढ्या पैठण्या असतील ना, स्पर्श सुद्धा करा वाटत नाही. जेव्हाही मी रस्त्यावर एखादा दगड फोडणारा माणूस बघते, मला काय वाटतं मी नाही सांगू शकत शब्दात. छोटे छोटे लेकरं नागडे फिरत असतात मळून गेलेले, ते बघते तेव्हा मला वाटतं काय या राजकारणाचा उपयोग आहे, या लेकरांना दिशा कधी देऊ. पण एक सांगते तुम्हाला, या देशात चांगल्या माणसांनी चांगल्या पदावर बसल्याशिवाय देशाला आपण ह्या गरीब लहान लेकरांना दिशा देऊ शकत नाही. आणि हे तुम्ही पाहिलंय, हा सूर्य आणि हा जयद्रथ हे तुम्ही पाहिलंय. चांगला माणूस सत्तेवर बसल्यावर या जिल्ह्याचा चेहरा कसा सुंदर देखणा झाला हे तुम्ही पाहिलंय.
हजारो कोटीचे काम झाले पण बोगस बिल उचलले नाही. सगळे काम, इकडे नारळ फोडलं, भूमिपूजन, तिकडे लोकार्पण, लोकांच्या डोळ्यासमोर काम आहे. चांगल्या माणसाला सत्तेवर बसवल्याशिवाय लोकांचं कल्याण होऊ शकत नाही. म्हणून मरमर आहे माझी. मला काही कुठल्या संसदेमध्ये बसून खासदार नाव लिहिण्यात काही रस नाही. मला कुठल्या बंगल्यात राहण्यात आणि याच्यात काही रस नाही. एकच मुलगा आहे, 23वं वर्ष त्याला चालू आहे. त्याला खाऊ पिऊ घालीन एवढं माझ्या जीवनात आहे. मला काही कमवायची इच्छा नाही. कमवायचे ते नाव, कमवायचे ते आशीर्वाद आणि कमवायचे तो विश्वास आणि बनायचे तुमचे कवच आणि कुंडल. माझ्यावर जर वाईट वेळ येऊ शकते तर तुमच्यासारख्या गरीबावर कधी वाईट वेळ येऊ शकते. तुमच्यात आणि वाईट वेळेच्या मधली भिंत बनायचं काम मला करायचंय. सामाजिक न्यायाची भूमिका घेताना कोणालाही घाबरायचं नाहीये. सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सामान्य आता मी वडार समाजाचे, टकारी समाजाचे, सोनार, सुतार, लोहार, गरीब माणसं भेटतात मला. आज इथं समाज मोठ्या प्रमाणात मातंग समाज आहे, धनगर समाज आहे, बौद्ध समाज आहे, लमाण समाज आहे, मराठा समाजातील गरीब शेताला मजुरी करणारे लोक भेटतात मला आणि मला सांगतात, ताई आमचा तुमच्या शब्दावर विश्वास आहे. तुम्ही जे बोलता ते तुम्ही करता आणि जे जमत नाही ते नाही म्हणून सांगता. थापाडे माझा स्वभाव नाही. मी राजकारणात, कोणी सांगितलं राजकारणात थापा मारावं लागतात? हो हो, तुला उद्या चंद्रावर घेऊन जातो. आता ऐकणार आहे का कोणी? हुशार झालेत लोक. आमचे वडील जेव्हा काम करायचे लहान असताना, आम्ही म्हातारे हे आहेत अजून काही लाल गुलाबी पेट्यावाले यायचे, बस स्टँडवर उतरायचे, यायचे. मुंडे साहेब आहेत का? नाही. कुठे गेलेत? माझ्या आईने मला 3 वाक्य पाठ करायला सांगितले होते. मुंडे साहेब घरात नाहीत, बाहेर गावी गेले आहेत, कधी येणार कल्पना नाही. ही 3च वाक्य मी पाठ केले होते. 5 वर्षाचे होते मी. आमच्या खिडकीमध्ये बेल वाजली की मी वाकून बघायचे, कारण आता आम्ही घरामध्ये एकट्याच होतो. मायलेकर कोणी असं त्यावेळी असं नव्हतं ना की कुणी एवढे घरात लोक. मी वाकून बघायचे, कोण आहे? अमुक 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 आहे. म्हातारा माणूस यायचा. मुंडे साहेब कधी येणार आहेत, कधी येणार आहेत कल्पना नाही. मला एवढं महत्व नाही वाटायचं की काय येत असतील बरं हे लोक बसमध्ये बसून, एसटी मध्ये उन्हामध्ये. ते माणसं उन्हात एसटीची वाट बघत बसायचे. माझ्या जीवाला एवढं लागायचं. मी जेव्हा मंत्री झाले, मी पहिल्याच वर्षी 350 बस स्टॉप बनवले. लोकांना बसायला बारीक काळजी घेतली ना, ते लोक उन्हात बघून जीव तुटायचा माझा. अरे कुणी माणूस कष्टकरी सावलीला तर बसल, एवढी बारीक काळजी मी घेतली. खरं तर मी इथंच पाहिजे ही काळजी घेण्यासाठी, पण बघू आता मला वर पाठवायले दिल्लीमध्ये, तिथून काळजी घेईन मी तुमची, लांबून तुमची काळजी घेईन. मोबाईलचं टावर कसं खूप उंच असतंय लांब, पण बरोबर कनेक्शन आपल्या मोबाईलला येते की नाही, तसं माझं तुमचं कनेक्शन कधीच तुटणार नाही. मी कधीच तुम्हाला सोडणार नाही. मी तुमचा विकासच करून दाखवेन. मी कुणालाही जात विचारणार नाही, विचारलीही नाही, विचारायची गरज देखील नाही. ज्यांनी माझ्याविषयी बोटं मोडली, ज्यांनी मला शिव्या दिल्या, ज्यांनी मला धिक्कारलं, कारण माझ्याकडे कुठलाही अवगुण नसताना त्याला सुद्धा ये रे बाबा तू कसा आहेस हे मी म्हणले तरच गोपीनाथ मुंडेची लेख शोभेन ना. गोपीनाथ मुंडे साहेबांचं मीठ किती आळणी होतं. त्यांनी किती लोकांना गुलाल लावला, किती लोकांना मोठं केलं. ते त्यांना सोडून गेले, पण कधी आम्ही माघारी सुद्धा कोणाविषयी वाईट बोललो नाही, कधीच नाही. चांगल्या माणसांनी राजकारणात राहावं, ही जबाबदारी जनतेची आहे, इथे बसणाऱ्या सर्व समाजाच्या लोकांची आहे. अरे जर मी एवढं करून दाखवलंय, समोरच्या उमेदवाराविषयी मला वाईट नाही बोलायचं, पण ते जिल्हा परिषदचे अध्यक्ष राहिलेत, त्यांना जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून काम करायची संधी होती. त्यांच्या जिल्हा परिषदमध्ये तरी त्यांनी काही केलंय का? आम्ही आल्यानंतरच रस्ते झाले, आम्ही आल्यानंतर शौचालय झाले, आम्ही आल्यानंतरच पाण्याच्या योजना झाल्या. आमच्या नेत्यांनी गरिबी बघितली आहे, माझ्या पित्यांनी गरिबी बघितली आहे. त्या नरेंद्र मोदींनी चहा विकलाय त्याच्याकडे, तर अल्पभूधारक सुद्धा त्या बिचाऱ्याचा बाप आमच्या प्रधानमंत्र्याचा नव्हता हो. आणि कोण म्हणते गरीबाचा आणि शेतकऱ्याचा? मी गरीबाच्या लेकापोटी जन्म घेतलेल्या श्रीमंत मनाच्या बापाची मुलगी आहे. गरीब बापाच्या पोटी जन्म नाही घेतला, पण गरिबीविषयी संवेदना पोटात ठेवून जन्म घेतलाय. नुसतं गरीबाच्या पोटी जन्म घेऊन गरीबाची माया येत नसते, पोटात गरीबाच्या विषयी असलेली आत्मीयता माया करते.
सगळे प्रश्न मार्गी लागतील. घडी गेली तर पिढी पुन्हा बिघडून जाते. सगळे कृष्ण मार्गी लागतील. काय विषय होतील ते ज्याचे त्याचे करतील, पण ही संधी आपल्या जिल्ह्याला जन्मात येणार नाही. 4 जूनला निकाल आहे. 4 जूनला ज्या दिवशी मी मुंडे साहेबांचा ह्या हाताने अंतिम संस्कार केलाय, त्या दिवशी कसा योगायोग असेल सांगा बरं. हा कसा 4 जूनला निकाल आहे. मी म्हणणार नाही मुंडे साहेबांकडे बघून मत द्या, कारण मला त्यांचा अपमान करायचा नाही. मी म्हणणार नाही मुंडे साहेबांची लेक आहे म्हणून मत द्या, कारण मला त्यांना एवढं लहान करायचं नाही. पण मला असं वाटतं, मी फार आध्यात्मिक आहे, मला असं वाटतं की ही एक कहाणी आहे. 4 जूनला तो निकाल असणं हा निव्वळ योगायोग असूच शकत नाही. त्या दिवशी जे राहून गेले ते पूर्ण करायचंय मला स्वतःसाठी काही नाही. एक दुष्काळ मुक्त जिल्हा करू द्या, जिल्ह्याला रोजगारासाठी मोठा उद्योग आणू द्या, मला या जिल्ह्यामधल्या गरीब बापड्या माणसांच्या इलाजाचे एक मोफत सोय मोठं चॅरिटेबल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारू द्या. 5 वर्ष एवढी सेवा करायची संधी द्या. ही सेवा दुसरं कोणी करू शकते का? हृदयावर हात ठेवून विचारा, आणि उत्तर नाही आलं तर बिनधास्त कमळाच्या पुढचं बटन दाबा. उत्तर नाहीच येणार. तिथे आता मुस्लिम बांधव दिसायलेत मला मोठ्या संख्येने. अरे तुमची सुरक्षा हे आमची जबाबदारी आहे. नाही होती का मुंडे साहेबाची? मुंडे साहेबांवर प्रेम केलं नाही का तुम्ही? माझ्यावर प्रेम केलं नाही का? अहो मुंडे साहेब गेल्याची बातमी लागल्यानंतर हार्ट अटॅक येऊन मेलेला तरुण मुसलमान होता. इतकं प्रेम मुंडे साहेबांच्या विषयी हृदयात होतं. त्याला धर्माचं शरीराचं बंधन नव्हतं. मुंडे साहेबांवर एवढं लोकांनी प्रेम केलं. उगाच मुस्लिमांना घाबरवले. अरे भाजप, अरे काय केलं 10 वर्षात? काही तुमचं काही दुखवलं? कोणाला वाईट वागवलं? कोणाला धोका दिला? कोणाच्या जीवाला धोका झाला? काय झालं 10 वर्षात वाईट? उगाच कायदा आणायले, मुसलमानांना असं करायला, असला काय विश्वास ठेवायचा नाही. हा कायदा बॉर्डरच्या लोकांना अतिक्रमणासाठी आहे, आणि तो फक्त मुस्लिम लोकांसाठी नाहीये. इकडच्या बाजूचे बॉर्डर मधून दुसऱ्या तिकडचे भूतान बितानचे पण लोक येतील, त्यांच्यासाठी पण असेल ना. हे उगाच बुद्धिभेद करून उगाच लोकांना खोट्या बोलतापा देतात. मराठा समाजाच्या लोकांना अरे बापरे 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 आरक्षण जाईल. कसं जाईल आरक्षण? पहिल्यांदा आरक्षण कसं मिळालं होतं आणि कुणी दिलं होतं? 70 वर्षांनी भाजपच्या सरकारने पहिल्यांदा दिलं होतं की नाही? ह्या सगळ्या गोष्टींना भूलतापांना बळी पडायचं कारण नाही. विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. माझ्यावरची माया एवढी पातळ करू नका की मतदानाच्या दिवशी जाता लग्नाला कीर्तनाला वगैरे तेवढंच करा. काही करा, पण 100% गावा करा बघा, नाहीतर गडबड करताल. 100% तुम्हाला करायचंच यावेळी. ताई 100% आहे का नाही? काय लुडी लंगडी? माझं सगळं बरोबर आहे ठणठणीत. मग लीडर 100% आहे की नाही? मग तुम्ही मतदान पण 100% करा. एकही वाडी वस्ती तांडा गावाचा भूत 100% तुम्ही मतदान करा आणि मोठ्या संख्येने मला विजयी करा. 5 वर्ष मला सेवा करायची संधी द्या. तुम्हीच म्हणताल, जसे पालकमंत्री असताना केली तेव्हा अजूनही आठवण काढता. तुम्हीच म्हणताल की आमच्या पंकजाताईसारखा विकासच कोणी केला नाही. मला तर माझे कार्यकर्ते सांगतात जुने की ताई साहेब उपमुख्यमंत्री होते हो, पण तुम्ही फार विकास केला. कस काय? मी म्हणलं मी बाई आहे आणि ते पुरुष होते. वाघीण म्हणता ना तुम्ही मला. वाघिणीचं कसं आहे, ती शिकार केल्यावर खाऊन टाकून नाही ठरवत. ही शिकार करते आणि थांबते तिचे पिल्ल आल्याशिवाय, तिचे छावे आल्याशिवाय, तिचे बछडे आल्याशिवाय, त्यांना खाल्ल्याशिवाय ती शिकार सोडून जात नाही कोल्या कुत्र्याने खाण्यासाठी. बरोबर आहे? तसं माऊलीचं मन आहे. जेव्हा मी विकास केला तर मी बारीक गोष्टीत लक्ष दिलं स्त्री असल्यामुळे, आणि हे फरक असतो. आणि तो असल्यामुळे तुम्हाला दुधावरची साय जशी असते तसा विकास मिळवून देण्याचा मी प्रयत्न केला. कोणाचे वैयक्तिक स्वार्थ परमार्थ नसतील कमी जास्त पूर्ण झाले, केलेच आहेत. परंतु पण आता सार्वजनिक विचार करा, जिल्ह्याचा विचार करा. माझ्यावर माया जशी करता तशीच करत राहा. कसंही करून 13 तारखेला लेकी बाहेर गेल्या असतील म्हणजे सासरी नांदायला, तर त्यांना माहेरी 2 दिवस बोलवा.
सून गेली असेल माहेरी तर 13 तारखेला वापस बोलवा आणि मतदान करून घ्या. जराही चुकू नका. मी पण चुकणार नाही, तुम्हीही चुकू नका. मी पण थकणार नाही, तुम्हीही थकू नका. मी पण रुकणार नाही, तुम्हीही रुकू नका. मी थकणार नाही, मी रुकणार नाही. आणि मी कुणासमोर कधी झुकले नाही, झुकणारही नाही. तुम्ही पण झुकायचं नसेल तर आपल्या स्वाभिमानासाठी 13 तारखेला मतदान करा. तुमच्या या लेकीला बळ द्या. तुमच्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत मी काम करेन. हे लेकरे तिथे लहान लहान पोरं फोटो काढताना माझी बॉडीगार्ड उगाच सरक तिकडं. आणि म्हणलं माझ्या आर्यमनपेक्षा लहान पोरगे ते काय सरक कर, इकडे बेटा तू फोटो काढ. माझ्या आर्यमनपेक्षा काकांवर जास्त माया मी समाजाच्या लेकरांवर केल्याशिवाय राहणार नाही. समाज म्हणजे जात नाही बरं का हो मीडियावाल्यांनो. समाज म्हणजे समाज. माया केल्याशिवाय मी राहणार नाही, हा वचन तुम्हाला देते. आणि 13 तारखेला माझी ओटी भरा मतदानाची एवढी हक्काची मागणी करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र महाराज की जय. भवानी. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचा, सेवालाल महाराजांचा.